एका आईच्या पोटात नवीन जीव वाढत होता, पण त्या जीवाला सुरक्षित जन्म देण्यासाठी तिला आधुनिक रुग्णवाहिकेचा नाही तर 4 गावकऱ्यांच्या खांद्याचा आधार घ्यावा लागला। एका बाजूला चंद्रावर झेप घेणारा भारत, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात वेगाने पुढे जाणारा आपला महाराष्ट्र, आणि दुसऱ्या बाजूला मात्र प्रसूती वेदनांनी विव्हळणाऱ्या एका महिलेचा डोंगरदऱ्यांतून झोळीतून सुरू झालेला जीवघेणा प्रवास। हा व्हिडिओ फक्त सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक प्रसंग नाहीये, तर हा आपल्या विकासाच्या प्रवासातील अजूनही न भरून निघणाऱ्या दरीचं वास्तव आहे। आणि म्हणूनच हा व्हिडिओ अस्वस्थ करतो, विचार करायला भाग पाडतो। रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील चौक जवळच्या दुर्गम अंबरणेवाडी इथला हा प्रसंग आहे। काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं। व्हिडिओमध्ये दिसत होतं की प्रसूती वेदनांनी तडफडणाऱ्या गर्भवती महिलेला गावकऱ्यांनी झोळीमध्ये बसवलं आहे आणि 4 जण ती झोळी खांद्यावर घेऊन डोंगर चढतायत। कुठे चिखल आहे, कुठे दगड, तर कुठे अरुंद पायवाटा। प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतंय, कारण त्या झोळीत फक्त एक महिला नाही तर 2 जीव आहेत। गावातून रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही, कारण रस्ताच नाहीये। त्यामुळे गावकऱ्यांनी जवळपास 6 किलोमीटरचा खडतर पायी प्रवास केला। त्यानंतर ते आंबेवाडीपर्यंत पोहोचले, तिथे वाहन मिळालं आणि मग आणखी 14 किलोमीटरचा प्रवास करून चौक ग्रामीण रुग्णालयात महिलेला दाखल करण्यात आलं। पण या कथेचा शेवट रुग्णालयात झाला नाही। सुदैवाने त्या महिलेची चौक ग्रामीण रुग्णालयात सुखरूप प्रसूती झाली। एका नव्या जीवाचं आगमन झालं आणि काही दिवसांच्या उपचारानंतर आई आणि बाळ दोघांनाही घरी सोडण्याची वेळ आली। मात्र घरी परततानाही परिस्थितीत कोणताही बदल झाला नव्हता। रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर 3-4 दिवसांच्या नवजात बाळाला आणि प्रसूती झालेल्या मातेला पुन्हा एकदा झोळीत बसवण्यात आलं, कारण अंबरणे वाडीपर्यंत पोहोचण्यासाठी आजही वाहन जाऊ शकेल असा रस्ताच उपलब्ध नाहीये। त्यातच परिसरात पावसाची संततधार होती, डोंगर दऱ्यांमधील पायवाटा असतील त्या निसरड्या झाल्या होत्या। अशा परिस्थितीत गावकऱ्यांनी ताडपत्रीचा आधार घेत आई आणि नवजात बाळाला दोघांना पण पावसापासून वाचवत खांद्यावरून झोळीतून पुन्हा त्या खडतर प्रवासाला सुरुवात केली। एका बाजूला आईच्या हातात नुकतंच जन्मलेलं कोवळं बाळ आणि दुसऱ्या बाजूला चिखल, पाऊस, घसरडी वाट आणि डोंगर दऱ्यांचा संघर्ष। हा प्रवास केवळ एका कुटुंबाचा नाही, तर आज दुर्गम भागात राहणाऱ्या हजारो कुटुंबाच्या वास्तवाचं हे प्रतीक आहे। स्थानिक ग्रामस्थांचं म्हणणं आहे की या भागात मूलभूत सुविधांबाबत अनेकदा आश्वासने मिळाली आहेत, विकासाच्या चर्चा झाल्यात, मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही। त्यामुळे या घटनेनंतर तरी उंबरणेवाडीसह अशा दुर्गम वाड्या वस्त्यांपर्यंत रस्ता आणि आवश्यक सुविधा पोहोचाव्यात अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करतात। कारण एका आईला आणि तिच्या अवघ्या काही दिवसांच्या बाळाला आयुष्याच्या पहिल्याच प्रवासात झोळीचा आधार घ्यावा लागणं हे कोणत्याही संवेदनशील समाजाला अंतर्मुख करणारं वास्तव आहे। ही घटना वाचताना किंवा पाहताना मनात एकच भावना निर्माण होते। आजही अशा अनेक गावांमध्ये संकटाच्या वेळी सर्वात आधी धावून येतं ते म्हणजे प्रशासन नाही, मशीन नाही, तर शेजारी, नातेवाईक आणि गावकरी। संकट कोणाचंही असो, खांदा मात्र गावचाच असतो। ही कहाणी उंबरणेवाडीपुरती मर्यादित नाही, महाराष्ट्रातील अनेक दुर्गम भागांमध्ये हे चित्र वर्षानुवर्ष दिसतंय। पालघरमधील मोखाडा, जव्हार किंवा विक्रमगड असेल, नंदुरबारमधील अक्कलकुवा, धडगाव, अमरावतीच्या मेलघाटातील आदिवासी पाडे, गडचिरोलीतील भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ आणि त्र्यंबकेश्वरचा डोंगराळ भाग, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील काही वाड्या, हे सगळे महाराष्ट्रातील आजही असणारे दुर्गम भाग आहेत। पावसाळा सुरू झाला की या भागांतील अनेक गावांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटतो। नदीला पूर आला की गाव बंद होतं, रस्ता चिखलात गेला की रुग्णवाहिका थांबते, मोबाईल नेटवर्कही अनेक ठिकाणी मिळत नाही, आणि अशा वेळी गावकऱ्यांच्या खांद्यावरच अनेकांचा जीव अवलंबून असतो। गेल्या अनेक वर्षांमध्ये अशा अनेक घटना देशभरातून समोर आल्यात। काही गर्भवती महिलेला बांबूच्या झोळीतून रुग्णालयात नेण्यात आले, तर काही आजारी वृद्धांना खाटेवर उचलून डोंगर उतरवण्यात आले। कधी लहान मुलाला पावसाच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून उपचारासाठी नेण्यात आले, तर काही ठिकाणी रस्ता नसल्यामुळे उपचाराला उशीर होऊन दुर्दैवी घटनाही घडल्यात। एका नव्या जीवाचा जन्म झाला, आई सुखरूप आहे, बाळही सुरक्षित आहे, ही नक्कीच दिलासादायक बाब आहे। पण या आनंदामागचा संघर्ष मात्र प्रत्येकाच्या मनाला अस्वस्थ करून जाणार आहे, कारण त्या आईचा प्रसूतीपूर्वीचा प्रवास झोळीतून झाला आणि नवजात बाळाला घेऊन घरी परततानाही झोळीचाच आधार घ्यावा लागला।
आयुष्याच्या पहिल्याच प्रवासात त्या चिमुकल्याने रुग्णवाहिका नाही तर डोंगर दऱ्या, पाऊस, चिखल आणि गावकऱ्यांच्या खांद्याचा आधार अनुभवलाय. कदाचित काही दिवसांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावरून नाहीसा होईल, चर्चाही थांबेल आणि नवीन बातम्या त्याची जागा घेईल. पण उंबर्णेवाडीचं वास्तव बदलणार का? महाराष्ट्रातील अशा कितीतरी दुर्गम वाड्या वस्त्या आजही याच प्रश्नांसोबत जगतायत की प्रत्येक पावसाळ्यात त्यांचा जगाशी संपर्क तुटतो. आजारी पडलेला रुग्ण असो, प्रसूती वेदनांनी विव्हळणारी माता असो किंवा शाळेत जाणारं मूल, प्रत्येकासाठी रस्ता हा आजही संघर्षाचाच विषय ठरतोय. ही घटना कोणावर टीका करण्यासाठी नाहीये, तर आपल्या व्यवस्थेने, समाजाने आणि आपण सर्वांनीच मिळून अजून किती अंतर पार करायचं आहे याची जाणीव करून देणारी आहे. कारण विकासाचा खरा अर्थ तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा राज्याच्या शेवटच्या वाडीपर्यंतच सुरक्षित रस्ता पोहोचेल, वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध होईल आणि कोणत्याही आईला आपल्या बाळासाठी जीव धोक्यात घालून असा प्रवास करावा लागणार नाही. तोपर्यंत उंबर्णेवाडीतील हा प्रवास हा फक्त एका कुटुंबाचा अनुभव राहणार नाही, तर आपल्या विकासाच्या प्रवासाला आरसा दाखवणारा एक जिवंत प्रश्न म्हणून कायम समोर उभा राहील. तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रातील अशा दुर्गम भागांपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी कोणते उपाय सर्वात प्रभावी ठरू शकतात? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून अशा दुर्गम भागातील वास्तव अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकेल.